नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपल्या देशामध्ये धार्मिक दंगली हा काय नवीन विषय नाही. मग त्या काश्मीरच्या दंगली असू देत, काश्मीरच्या तरुणांना कोणी दगडं पुरवली, कोणी पैसे पुरवले, 92-93च्या मुंबईतले दंगे असू दे. या दंगलीमध्ये जसे माथेफेरू दंगेखोर होते तसेच सामाजिक कार्यकर्ते देखील होते. आणि या मिरज दंगलीच्या नाटकात लेखकांनी एक असं पात्र ठेवलेलं, शंकर म्हणून. तो शंकर सामाजिक कार्यकर्ता होता आणि तो या माथेफेरू दंगेखोरांना समजावत होता. शंकर, मला एक सांग, तू कसं समजवलं? काय चॅलेंज होतं तुला? किती अवघड पडलं? या गुडघ्यात मेंदू असलेल्या आणि स्वतः वापरले जात होते या दंग्यामध्ये, या तरुणांना तू कसं समजावलंस? तुम्ही म्हणालात गुडघ्यात मेंदू होतं, माथे फिरू टाईप. तर मग ते आता कार्यकर्त्यांना समजवणं अतिशय कठीण काम आहे. आणि एक नॉर्मल व्यक्ती जर समजवायला गेला तर अरे तू काय समजावतोय असं करून ते त्याला हाकलून देतात, इन्सल्ट करायचं. येस. तर मग साहेब म्हणेल तेच खरं, हेच त्यांच्या डोक्यात 24 तास चालू असतं. अच्छा, साहेब म्हणजे राजकीय पुढारी बरं का? हो. तर मग ते एक साहेबांचंच ऐकणार, बाकी काही नाही. साहेब आहेत आमच्या मागे खंबीर. तर मग अशा लोकांना समजवणं हे शंकरला खूप चॅलेंजिंग होतं. ते एक समंजसपणाने त्यांना समजवणं, थांबवणं हे शंकरसाठी खूप कठीण होतं, पण ते करून दाखवलं. 2009 सालीची ही दंगल, या दंगलीवर आधारित आमचं नाटक होतं, मिरज दंगल. तर मग एक पुण्याचा मुलगा म्हणजेच शंकर त्या मिरजमध्ये अडकतो, आणि ते पण एका मुस्लिम लोकांच्या घरात. आणि त्यात हा शंकर अडकला आहे तिकडे, आणि त्या घरात एक गरोदर स्त्री आहे. आणि एक कार्यकर्ता अचानक बाहेर म्हणजे येतो त्या दंगलीतून मारबीर खाऊन, तानाजी नावाचा, गुडघ्यात मेंदू असलेला. आणि तो इतका भयंकर असतो की जो मलाही मारून टाकेल आणि त्या गरोदर स्त्रीलाही मारून टाकेल असा. मग त्या माथेफिरूला समजवणं खूप कठीण गेलं. मध्ये तर मी म्हणजे पोलीस जेव्हा आले तर मग पोलीस सरांचे मी काय म्हणतात त्याला, सोबत होते म्हणून मला ते जमलं. आणि पण तरीही तो जर कार्यकर्ता ऐकत नव्हता. मग शेवटी कुठे एक असं असतं ना की सतत त्याला जर 4 लोक सांगणारे असतील चारही दिशाने, तर मग एखादं थोडंफार त्याच्यात बदल होतात. आणि तो बदल शेवटी झाला. म्हणजे त्या कार्यकर्त्याला त्यांचे साहेब सोडून माणुसकी दिसली शेवटी. बस यातच आमचं समाधान झालं.